की तुम्हाला कलम 19 चा अधिकार आहे, राईट टू अभिव्यक्ती स्वातंत्र्य झालं. आता राईट टू अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आपले मत व्यक्त करू शकता झालं. पण दुसऱ्या बाजूनं मत व्यक्त करत असताना ते तुम्हाला लिमिटेड म्हणजे मर्यादित अधिकार आहे. आपल्या इथे कायदा चालतो त्याला म्हणतात IT ऍक्ट 2000 बरोबर. हा एक जुना कायदा आणि हा जुन्या सिलेबसला पॅटर्न मध्ये पण होता, आपल्या म्हणजे सिलेबसमध्ये पण होता. याचे एक कलम आहे कलम 66 आणि त्यामध्ये 2008 मध्ये एक क्लॉज जोडलं त्याला म्हणतात 66A, ज्यामध्ये असं म्हटलं की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करून जर तुम्ही आक्षेपार्ह मजकूर काय करत असाल, प्रसिद्ध करत असाल, तर ते काय असेल, या कायद्यानं गुन्हा असेल. पण आक्षेपार्ह मजकूर म्हणजे काय त्याची व्याख्या या कायद्यामध्ये नव्हती. झालं, काय प्रॉब्लेम नाही. कलम 19 काय म्हणते, सॉरी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तुला वाटत नाही का, एका बाजूनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि दुसऱ्या बाजूनं आक्षेपार्ह मजकूर जर प्रसिद्ध केलं तर कारवाई होईल, आणि आक्षेपार्ह मजकूर म्हणजे काय याची व्याख्या नाही आहे. अरे कळलं का रे बाबा. समजा एखाद्यानं जर बाबा एखाद्या राजकारण्याचा फोटो टाकून दिला, फोटो लावला आणि जर खाली बाई वाड्यावर या आपल्या निळूभाऊ फुले यांचं सुविचार काय केला, लिहून टाकला. मग ते आक्षेप एक झालं होतं पुण्यामध्ये म्हणजे आता ते त्यांचं निधन झालं त्या नेत्यांचं, म्हणजे 2 वर्ष आधी निधन झालं त्यांचं. तर त्यांचा फोटो टाकून खाली ते वाक्य लिहिलं होतं, त्याच्यावर केस रजिस्टर झाली होती. पण नंतर त्याला काय म्हणतात की याच्यात आक्षेपार्ह काय बॉ, त्याची ना याच्यात व्याख्या आणि त्याची ना कलम 19(2) मध्ये त्याच्या मर्यादा. कलम 19(2) मध्ये आक्षेपार्ह म्हणजे कायची व्याख्या नाही ना. कायदा सुव्यवस्था एकता आणि एकात्मता आहे. श्वेता सिंगल यांनी केस सुप्रीम कोर्टात टाकली आणि त्यांनी असं म्हटलं या कायद्याचं हे कलम 19 काय करते, व्हायोलेशन. विषय कळला का. आणि सुप्रीम कोर्टानं प्रसिद्ध लँडमार्क जजमेंट दिला की नाही, यस, कलम 19च्या मर्यादेचं हे उल्लंघन करत नाही, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय करते, उल्लंघन, आणि 66 हे रद्द केलं. मग याचा अर्थ हा होतो का उठसूट काही लिहायचं, याचा अर्थ तो झाला ना, बरोबर. मग याचंच एक कलम आहे 69, ज्यामध्ये असं म्हटलं की जर एखाद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे जर विपरीत परिणाम पडत असेल तर तो मोड जो आहे, माध्यम, ते बंद करता येईल. ते मोड म्हणजे सर व्हॉट्सअपच बंद करायचा. कळलं का. पुन्हा आठवते काही दंगल वगैरे काही झाली तर बंद करून टाकतात, इंटरनेट बंद करून टाकतात, आहे नाही का, ते बंद करून टाकतात. तर याचा अर्थ हा होत नाही की 66A गेलं म्हणजे सगळं गेलं, नाही. 69 एक वेपन्स अजूनही कोणाकडे आहेत, गव्हर्नमेंटकडे आहे ते. तर त्या केसचं नाव काय होतं, श्वेता सिंगल केस. ओके, समजली पर्यंत. चलो.